2020 साली तिचा सासरा वारला. 2021 साली तिची सासू वारली त्याच घरामध्ये. 2022 साली तिची मोठी मुलगी जी 16 वर्षाची होती, तिलाही सेम त्रास व्हायला लागला. जुलाब होता, ते पोट दुखतंय, ताप येतोय. व त्यानंतर त्यांनी घर सोडलं. सेम त्रास माझ्या छोट्या मुलाला होतोय. त्याचं पोट दुखतंय, त्याला जुलाब होता ते, आणि तो आता 16 वर्षाचा. जेव्हा बाथरूमला जायचं, त्याच्या बाथरूममधनं रक्त पडायचं. प्रत्येक वर्षाला त्या घरामध्ये एक बळी जायचं 2020 पासून. आणि असंच निदर्शनात आलं माझ्या की जेव्हा ते गेले त्याच्या 2 दिवस आधी अमावस्या असायची, म्हणजे असे खणल्यानंतर ते एक पेटी निघाली आणि त्या पेटीमध्ये होती. नमस्कार. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा आपला मित्र अजय आला आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तो काली मातेचा खूप मोठा उपासक आहे. तर अजय, तुझं पुन्हा आपल्या पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. कसं आहेस? एकदम मजेत. लास्ट पॉडकास्ट केल्यानंतर खूप जास्त प्रतिसाद त्या पॉडकास्टला आला, तर म्हणून तुला आता परत बोलून घेतलं की आता अजून काही गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, महाकालीबद्दल, किंवा तू जी उपासना करतो, किंवा कोणत्या कोणत्या मार्गाने तू लोकांना जी मदत करतो, तर त्याबद्दलचे काही किस्से, काही अनुभव तुझ्याकडनं आम्ही ऐकून घेण्यासाठी उत्सुक आहोत. तर असे काही किस्से तू शेअर करणार आहेस का? नक्कीच. सगळी दुर्गा मातेची कृपा. तर तिच्याच नामाने स्मरून आपण स्टार्ट करूया. येस येस. डोळे बंद करूयात. Yes, 2 yes. मिनिटं आईचं ध्यान घेऊयात. ओम सिंदुरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत्तारानायक शेखरा स्मितमुखी वापीन वक्षोरुहां पाणिभ्यां मणिपूर्णरत्नचषक रक्तोत्पली सौम्या रत्नघटस्थरक्तचरणा ध्याये परामंबिका ध्याये परामंबिका. ओम क्रीम काली नमः भगवती शक्ती स्वरूपिणी नमस्ताभ्याम. मी माझी आराध्य देवी दुर्गा माता, इष्टदेवी काली आणि गुरु दक्षिणामूर्तीला स्मरून सुरुवात करतो. नक्की नक्की नक्की. आता मला तुझ्याबद्दल तर एक गोष्ट माहिती आहे की तू उपासक आहे, तू भक्त आहे म्हणजे काली मातेचं, आणि तुला भक्ती करायला आवडते. तू सहसा कोणाला मदत करणार नाहीस, मला माहिती आहे, कारण की तो तुझा मार्ग नाहीच आहे. पण कोणीतरी अगदीच खरंच त्याला हेल्प पाहिजे तुझी, आणि ते तुला समजतं की हा माणूस जेन्युइन आहे की नाही, आणि त्यांना तू जेन्युइन मार्गाने मदत करतो. कारण की तुझ्याकडे त्या आहेत, शक्ती आहेत किंवा साधना आहेत ज्यातून तू त्यांना मुक्त करू शकतो. तर अशा काही घटना तू सांगू शकतो? जसं तू म्हटलं, मी सहसा मदत करत नाही. आणि खरं आहे, मी मदत कधी, म्हणजे जोपर्यंत माझ्या मनाला किंवा वरतून देवीकडनं आज्ञा होत नाही की बाबा ह्याला खरं तुझ्या मदतीची गरज आहे, तोपर्यंत मी त्या केसमध्ये हात घालतच नाही. नाहीतर मी भक्ती आणि माझं काम, मी एवढंच राहतो. नाही, हा मुद्दा मी यासाठी 2 मिनिटं इंटरप्ट करतो. हा मुद्दा मी का मांडला माहिती का? आपल्या पॉडकास्टवर एक आमचे मित्र आले होते, संतोष देशपांडे. त्यांनी त्यांच्यावर करणी झाली होती, हा इन्सिडेंट सांगितला, आणि ते कसे मुक्त झाले. तर पॉडकास्टमधल्या प्रत्येक कमेंटवर प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की माझं प्रगती होत नाही, माझ्यावर करणी झाली. तर प्रत्येकाला ते वाटतं, आणि आपल्या पॉडकास्टने तुला नको मेसेज यायला पाहिजे परत परत, म्हणजे टू बी फ्रँक, तर असं काही नाही आहे. हां, या हिशोबाने मी तुला म्हटलं की सहसा तू मदत करणार नाही, जेन्युइन केस बघूनच तू मदत करतो लोकांना. काय माहिती आहे का, जिथं आपले कष्ट अपुरे पडतात, हां, किंवा जिथं आपले प्रयत्नही अपुरे पडतात, म्हणजे पहिली गोष्ट लोक प्रयत्न करतच नाही. कष्टातनं काय ते शॉर्टकट हवा, मग तिथे ते करणी. पण करणी म्हणजे काय ते ठाऊक आहे का कोणाला? की नुसतं आपल्याला भेटलं म्हणून आपण बोलतोय की ह्यांनी माझ्यावर हे केलं, त्यांनी माझ्यावर ते केलंय. पण ऍक्च्युअली करणाऱ्यामध्ये सुद्धा तेवढी ताकद तर हवी. कळतंय की तो व्यक्तीही तसा हवा. काही वेळा आपल्याला वाटतं करणी ह्याने त्यांनी केले, खूपदा ते आपल्या माइंडसेटच असतात, डोक्याचे खेळ. बऱ्याचदा आपल्या अपयशाचं फळ आपण दुसऱ्याला टाकतो. मला प्रगती मिळत नाही, माझे नातेवाईक, माझी आत्या खूप अशी, ती लिंबू फिरवते, तिला काय फिक्स प्रत्येकाच्या डोक्यात फिक्सच आहे बाबा अशी. ती लिंबू फिरवतो मी, आणा लिंबू सरबत करून प्या, ठीक होता. ते खरं आहे, असं होतं कधी कधी. तुमचे प्रयत्न अपुरे पडतात हे बोलायला मला आवडेल की तुम्ही प्रयत्न करत राहा, कष्टाला फळ नक्कीच येतं. मग कोणी करणी करू, नाही तर कोणी बाधा काही करू. तर असे काही इन्सिडेंट्स तर भरपूर आहेत.
मला तुला ना एक सांगायला आवडेल की आत्ता रिसेंटलीचा सांगायला आवडेल, पूर्वीचे सांगतो. जेव्हा पहिला एपिसोड आपला गेला, महाकालीची ओळख सांगितली की देवी हा, हा. कशी दिसते काय, त्याच्यावरती एक कमेंट आलती मला की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला खूप संकट म्हणजे नाही का, मला घरी खूप प्रॉब्लेम चालू आहेत, अशी कमेंट्स होते. मी त्याच्यावरती रिप्लायही केलता की आपण बोलू म्हणून. हा, हा. तर बोलताना मग नंबर एक्सचेंज केला होता तिथे. आता मी तो नंबर डिलीट केला कमेंटचा, तिने घेतल्यानंतर तिचा मला कॉल आला. तेव्हा ती जी स्त्री होती ती अबुधाबीवरनं मला बोलत होती. अबुधाबी, तो नंबर व्हॉट्सअप कॉल होता, मला आठवतंय चांगलं. ती माझ्या घरी डिस्कस केलं होतं त्याच्याबद्दल. आणि तिचं म्हणजे काय म्हणणं होतं की जेव्हा तिची मुलगी 16 वर्षाची होती, मग त्याच्या आधीपासून तुला सांगतो थांब, की जेव्हा ते सातारचे प्रॉपर, हा. आपलं म्हणजे कोल्हापूर मराठी सातार, म्हणजे? मराठी फॅमिली ती सातारचे. तर एक त्यांची जी जमीन आहे, त्यांच्या जे वाड्याच्या घरात जेव्हा ते गावी राहिला होते, तेव्हा सगळ्यात आधी तिचा सासरा वारला. हा. 2020 साली तिचा सासरा वारला. 2021 साली तिची सासू वारली त्याच घरामध्ये. 2022 साली तिची मोठी मुलगी जी 16 वर्षाची होती, तिलाही सेम त्रास व्हायला लागला, जुलाब होता, ते पोट दुखतंय, ताप येतोय, झटका आली आणि मेली. बापरे. व त्यानंतर त्यांनी घर सोडलं. नवऱ्याला चांगली नोकरी लागली, चांगले एज्युकेटेड लोक आहेत. मी भेटलोय, ते मला भेटायलाही आलते बरं का, मंदिरावरती, आपलं सोमजीमध्ये मंदिर आहे कोंडव्यात तिथे. आणि तिचा ते जेव्हा पुण्यामध्ये आले भेटण्यासाठी मला, तेव्हा मग पुन्हा ते आपल्या गावी फेरफटका मारायला गेलते. तर तेव्हा तिकडं जाऊन त्यांना काहीतरी रिअलाइज झालं की ह्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो हा, बाबा. हा. तिने मला फोन केला की माझी मुलगी ही 2022 साली वारली आहे म्हणून, आणि तेव्हा आम्ही ते घर सोडलंय. पण ते घर म्हणजे आमचा वाडा आहे. तुम्ही म्हटलं एकदा भेटायला या हा. इथं. ते म्हणे की भेटायला तर नाही येऊ शकत आता, सॉरी मी सांगत ते राहून गेलं की ते आता मी भेटायला येऊ शकत नाही, कारण की आम्ही आता रिसेंटली 7-8 महिन्यापूर्वी जेव्हा गावी आलो होतो जमिनीच्या कार्यासाठी, तेव्हा सेम त्रास माझ्या छोट्या मुलाला होतोय. त्याचं पोट दुखतंय, त्याला जुलाब होतात ते, आणि तो आता 16 वर्षाचा आहे. आणि आम्हाला ती काळजी लागून राहिली. आम्ही नाना प्रकारचे उपाय केला. आता आम्ही अबुधाबीला त्याला घेऊन आलोय, म्हणजे बरं वाईट होण्याचं आधी बरं वाईट होण्यासाठी. तिकडे त्याला ते घेऊन गेले. मग त्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही एकदा पुण्यामध्ये या, कारण ती केस खरंच खूप सिरियस होती, कोणाच्या जीवाचा प्रश्न होता. मग जेव्हा ते म्हणे ठीक आहे, आणि एवढी आईची ममता अशी असते की परदेशामधनं सुद्धा ती एका कॉलवरती पुण्यामध्ये आली. कोंडव्यामध्ये सोमजी गावात आपलं मंदिर आहे देवीचं, मी त्यांना तिकडेच बोलवलं. त्या दिवशी त्या आल्या, राहिल्या बी तिथेच, आपल्याच घरी राहिल्या त्या. मग तेव्हा ज्या मुलाला पाहिलं मी, तर तो मंदिरामध्ये आल्यानंतर त्याचं जास्त पोट दुखायला लागलं. बापरे. तो जेव्हा बाथरूमला जायचा, त्याच्या बाथरूममधनं रक्त पडायचं. हा. मेडिकलचे सगळे रिपोर्ट होते ना, मी स्वतः मेडिकल स्टुडंट असल्यामुळं मी स्वतः त्याचं स्टूल ॲनालिसिस करून बघितलं होतं. मी लॅबमध्ये आहे, कमांडमध्ये मी जॉब करतो, स्टूल ॲनालिसिस करून पाहिलं होतं. पण त्याच्यामध्ये फक्त RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्सच खूप साऱ्या भेटल्या होत्या. पण गोळ्या अँटीबायोटिक सगळं चालू आहे, पण पोटात दुखणं काय थांबाना. मलाही आधी वाटलं काहीतरी आजार असेल. ते आपल्या तिथं आल्यानंतर ना, मी त्यांच्याशी जेव्हा बोलणं वगैरे झालं, तर एक गोष्ट ध्यानामध्ये आली की प्रत्येक वर्षाला त्या घरामध्ये एक बळी जायचं. 2020 पासनं, 2020ला सासरा गेला, 21ला सासू गेली, 22ला मुलगी गेली, आणि सेम महिन्यात जात असे एप्रिलच्या महिन्यामध्ये ते तिथं गेलेत. आगमागं डेट आहेत त्यांच्या. आणि असं निदर्शनात आलं माझ्या की जेव्हा ते गेले त्याच्या 2 दिवस आधी अमावस्या असायची, म्हणजे असायची पॅटर्न होता. पॅटर्न होता तो. मग पाण्यामध्ये सगळं झालं. मी ही गोष्ट अतिशय गुप्त ठेवली, मी आत्ता खोलतोय. मी माझा मित्र रोहित, त्यालाही सांगितलं नव्हतं ही गोष्ट. 2 दिवसासाठी मग आम्ही त्या गावाला गेलो, सातारला. सातार प्रॉपर सातार नाही, सातारमध्ये एक छोटा गाव आहे, खूप भव्य दिव्य असं घर आहे त्यांचं. तिथं गेल्यानंतर ना, जेव्हा 2 दिवस मी तिथं राहिलो, तर तिचा ओरा लगेच कळून येतो असा, निगेटिव्ह थिंग्स भरपूर, असं खतरनाक असं वातावरण तिथं होतं. त्यांच्या परसदार म्हणजे माझघरामधनंच परसदार, माझघर म्हणजे हॉल बरं का, आणि परसदार म्हणजे मागचं दार. तिथं विहीर होती. आणि माझ्या एज युजल माझ्यापाशी असं एक मटका आहे, ज्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचं भस्म आहे, ते मी सांगू शकत नाही. तो मटका मी हमेशा कॅरी करतो. आणि माझ्यापाशी एक त्रिशूल आहे, जे माझ्या गुरूंनी मला दिलेलं आहे, शूल.
ते कॅरी करतो. जेव्हा मी तो मटका आणि तिकडे घेऊन गेलो, मटका आपाप हालायला लागला. कुठं? त्या विहिरीजवळ. विहिरीच्या जवळ. तर मी विहिरीला एक पूर्ण फेरी मारली आणि विहिरीच्या पुढं म्हणजे एक 7-8 पावलं मागं आलो तर तो मटका गोल फिरला, अक्षरशः गोल फिरला. आणि मी पहिल्यांदा तो मटका असा पाहिला माझ्या आयुष्यात. आणि माझ्या हातात त्रिशूळ मी तिथं मारलं, खणलं, काढलं. तर तिथं त्रिशूळ कुठं मारला? जिथं तो मटका फिरत होता तिथं जमिनीवर. हा मी मारला असा. तर ते म्हणलं मी खंदा एकदा. मला एक जिज्ञासा वाटली की काय विषय म्हणून हा. जेव्हा तिथं खणण्यात आलं म्हणजे लाईक जास्त बी नाही खणलं, एक 3-4 फूट खणलं असं. 3-4 फूट बी नाही, 2-3 फूट खणलं आतमध्ये. खणल्यानंतर तिथे एक पेटी निघाली आणि त्या पेटीमध्ये होत्या 6 भावल्या. हो, सिरियसली माझ्या मोबाईलमध्ये फोटो पण असतील त्याचे. त्या पेटीमध्ये होत्या 6 भावल्या. हां, आणि चांदीचे शिक्के. असं एखादी, कसं सांगू तुला ते शिक्के कसे, सौभाग्याचं मंगळसूत्र मानलंय का? सवतीचं मंगळसूत्र ऐकलंय? किंवा एखादी स्त्री मेली सुवासिनी, तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर त्या स्त्रीला सवतीचं मंगळसूत्र घालावं लागतं. त्याच्यामध्ये ती छबी असते तिची. तसं त्याला चांदीचे 6 शिक्के आणि त्या भावल्या ठेवलेल्या होत्या. मग प्रकार तो समजून आला. आता मी त्या प्रकरणावर उलगडत नाहीये कारण की ह्या तंत्रशास्त्राच्या खिलाफ आहे. की लय लोक सांगतात हा काय प्रकार होता, तो काय प्रकार होता, पण हे सांगू नये. काहीतरी ब्लॅक मॅजिक आपण त्याला कन्सिडर करूया. षटकर्मांपैकी एक तो कर्म होता. कळलं? षटकर्मांपैकी एक तो कर्म तिथं केलेला होता. मग ॲज युजल काली पुराणामध्ये भरपूर ताकद आहे की माझा गुरुमंत्र सौभाग्याने माझ्या गुरुची खूप कृपा आहे माझ्यावरती. मी फक्त माझ्या गुरुमंत्रांवरती आणि काली पुराणाचा एक रुधिर अध्याय म्हणून एक भाग आहे, त्या खंडातल्या मंत्रांवरती फक्त तिथनं ते मंत्र म्हणत ते काढलं. त्याच्यावरती माझ्या ज्या मटक्यात भस्म आहे त्या भस्माने रिंगण करून हवन कुंड, माझे सगळे कामं हवनामुळेच होतात. हवन करूनच आपण काम करतो. सिरियसली मला ते पटत नाही कॉन्सेप्ट की लिंबू मिरची कापा आहे. मला ते कॉन्सेप्टच पटत नाही. जे आहे वैदिक पद्धत आणि तंत्र, जे तंत्र दैवी ह्याच्यात सांगितलेलं आहे, जे शास्त्रात सांगितलेलं ते तंत्र मी घेतोय. तर त्या तंत्रानुसार ते काम केलं, होम वगैरे केला, त्याच्यामध्ये ते फोटो वगैरे टाकलं. जसं ते फोटो आणि त्या भावल्या आणि ते जे चांदीचे शिक्के होते, जसं त्या हवनामध्ये गेलं काली मातेचे पूर्ण आवते घेऊन, मोठा असा भडका तयार झाला. माझ्यापाशी विशिष्ट प्रकारचे काही धूप आहेत, ते धूप त्याच्यामध्ये टाकून विशिष्ट प्रकारचा भडका तयार झाला. आणि त्या मुलाने उलटी केली आणि ती उलटी पूर्ण अशी लाल काळ्या रंगाची होती. असं एका टोपल्यामध्ये ती उलटी जमा करून घेतली होती, ती लाल काळ्या रंगाची होती ती उलटी. मग सगळं हे करून ध्यान करून म्हणजे मला ती केस तर सॉल्व्ह केली, त्या मुलाला बरं वाटायला लागलं. पण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही की ते कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं. पण माझ्या निदर्शनात असं आलंय की त्यांचा एकटेच आहेत ते, एवढी मोठी जमीन आहे, प्रॉपर गावकरी, एवढं मोठं घर आहे, तर बहुतेक तो प्रॉपर्टीचा मॅटर असू शकतो की एक करून सगळं मिळाल्यानंतर त्या प्रॉपर्टीला वारस करून राहणार. आणि 6 बावल्या म्हणजे 6 लोकांचं ते 6 लोक अर्थात त्याची आई, तिची सासू, म्हणजे त्याची आई, बाप, मुलगी, हा मुलगा आणि ते दोघं नवरा बायको. 3 लोक तर मेले होते. हा, आणि हे 3घच राहिले होते ना. आणि मुलाची सुरुवात झाली होती ते पण योग्य वेळामध्ये योग्य मिळाले. म्हणजे आधी माया पराशक्तीचीच कृपा की मी तिथं पोहोचलो. मी काही केलं नाही, जे केलं माझ्या जगदंबेने केलं, बस मी एवढं सांगतो. मुलगी मॅच्युअर झाली, बरोबर मेली. 16 वर्षाची झाली, ती गेली. मुलगा 16 वर्ष झाला, त्याला त्रास व्हायला लागला. 16 वर्ष झाले काय समज येते ना की आपली जमीन हे असा असू शकतो. एवढा खतरनाक अनुभव होता तो. आणि मी तो पहिल्यांदा पाहिलं. असे केस मी पहिल्यांदा स्टडी केले. छोटे मोठे केले भरपूर वेळा, पण हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा केस होता. नंतर तो वाडा क्लीन झाला कायमचा. वाडा क्लीन झाला तो. ती बाई थँक्यू अजूनही भरपूर थँक्यू म्हणते. आणि तिने मला म्हटले तुम्हाला काय द्यायचं आहे देतो. म्हटलं मी, आणि हो मी अशा कामाचा 1 रुपयाही घेत नाही. आईने दिलंय ज्ञान, तंत्र दिलंय की कोणाची मदत करा, त्यासाठी मी धंदा नाही करू शकत. जेन्युइनली लोक असतात ते नाही घेत. आणि म्हणून मी टाइम जर फसवा म्हणजे अशा ज्यांना खरंच गरज नसते ना, ते त्यांना वेस्ट ऑफ टाइम होतो बाबा. आणि मला मनीपेक्षा टाइम जास्त महत्वाचा वाटतो. त्याच्यात माझी एक साधना कम्प्लीट होईल.
आणि ते तुम्हाला लक्षात येतं की कोण टाइमपास करतंय, हो लगेच समजून येतं किंवा ते. आपण बरेच लोक तुमच्याकडनं त्यांचं काम काढून घेतात. हो. आता मी म्हणजे आता बसले मी असताना सांगू आपल्या पॉडकास्टवर तुम्हाला बरेच फोन आले बॅकग्राऊंडला की लोक नुसते त्रास देतात की माझं हे काम करून देत, तसं नाहीये अगदी. बरोबर आहे. की मी generally वैतागतो काय- एवढे फोन कॉल्स घेऊन घेऊन. कारण मला माहित नाही माझा नंबर कसा स्प्लेड होतोय तो. ज्यांना मी ओळखत नाही तेही मला कॉल Yes, yes, करतात yes. येस, थँक्यू सो मच. खरंच खूप भयानक इन्सिडन्स होता. म्हणजे घरातले लोक मरणं वन बाय वन खरंच सोपं नाही. आणि त्याचा उलगडा पुढे लावता नाही आला आपल्याला की नाही कोणी लावतात. केलं असेल, काय केलं असेल. समजलंच नाही ते. पण शेवटी त्यांचं कुटुंब वाचलं. ऍटलीस्ट तू मुलाची सुरुवात झाली होती ती त्यांना तुला वाचवता आलं. मला नाही काली हा, मातेची काली कृपा. माता म्हणजे तुझ्या थ्रू ते वाचले. खूप बरं वाटलं तू इथं आला आणि तो एक अनुभव सांगितला. असेच काय अनुभव आपल्याला अजून शेअर करायचे आहेत पुढच्या भागासाठी. नक्की. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि बघत राहा कटिंग पे मीटिंग बाय चेतन.